लोणंद पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रिक डीपी चोरी व दुचाकी वाहन चोरी यासारखे गुन्हे दाखल झाले होते। सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरून लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले व पोलीस अंमलदार यांनी सदर घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत कोबिंग ऑपरेशन राबवून तसेच गोपनीय खबरांमार्फत माहिती मिळवून मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केले। दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी यातील आरोपी हे बडेखान तालुका फलटण परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीसह 2 विधी संघर्ष बालकांना चोरी केलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील शेरेचीवाडी, तांबवे, मुळीकवाडी, हिंगणगाव तालुका फलटण व खेड बुद्रुक, लोणंद तालुका खंडाळा येथील डीपी चोरीचे एकूण 8 गुन्हे व लोणंद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, वाठार पोलीस स्टेशन, पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे एकूण 6 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले व गुन्ह्यातील आरोपींचे साथीदार यांची नावे निष्पन्न केली आहेत। आरोपींनी चोरी केलेले डीपीतील तांबे व मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत। आरोपींनी लोणंद तसेच इतर पोलीस ठाणे हद्दीत खालील प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 15/2024 आयपीसी कलम 369 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 42/2024 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 68/2024 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 345/2023 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 569/2023 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 544/2023 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 465/2023 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 433/2023 आयपीसी कलम 379 427 सह आयपीसी कलम 136 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 79/2024 आयपीसी कलम 379 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 80/2024 आयपीसी कलम 379 लोणंद पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 91/2022 आयपीसी कलम 379 फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 250/2023 आयपीसी कलम 379 वाठार पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 264/2023 आयपीसी कलम 379 वाठार पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर 28/2024 आयपीसी कलम 379 पुसेगाव पोलीस ठाणे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, सर्जेराव सूळ, विठ्ठल काळे, केतन लागळे तसेच पोलीस हवालदार नितीन भोसले, अभिजित घनवट, गोविंद आंधळे, नाना भिसे, सतीश दडस, दिलीप येळे, संजय बनकर, सिद्धेश्वर वाघमोडे तसेच होमगार्ड जयदीप भोईटे, रब्बानी शेख, हेमंत येळे करचे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला असून माननीय पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।